कल्पना करा, आज तुम्ही मोबाईलवर कोणाला तरी व्हिडिओ कॉल करता. आज हे अगदी नॉर्मल वाटतं, बरोबर ना? पण जरा 200-300 वर्ष मागे जा. कोणाला सांगितलं असतं की मी हवेत उडेन, मी एका बटनावर जगातली सगळी माहिती पाहीन, मी हजारो किलोमीटर दूर असलेल्या माणसांशी क्षणात बोलेल, तर लोक म्हणाले असते, हा वेडा आहे. कदाचित शिक्षा पण झाली असती. म्हणजे काय, आजची सायन्स कालच्या लोकांसाठी जादू होती. आणि तेव्हाच मला एक गोष्ट कळली. नवी टेक्नॉलॉजी म्हणजे जादूच असते, फक्त थोडं उशिरा समजणारी. पण मग प्रश्न येतो, आपण हे सगळं का करतो? फक्त पैसे, फक्त कम्फर्ट? नाही. खरा उद्देश आहे ज्ञान वाढवणं, विचारांची कक्षा वाढवणं, माणसाला अजून जास्त शहाणं बनवणं. जेव्हा आपण नवं शोधतो तेव्हा फक्त मशीन बदलत नाही, माणूस बदलतो. आज 2 फ्युचर कल्पना करा. पहिलं फ्युचर, आपण सगळे फक्त पृथ्वीवरच राहतो आणि एक दिवस काहीतरी मोठं संकट येतं आणि सगळं संपतं. दुसरं फ्युचर, आपण वेगवेगळ्या ग्रहांवर जातो, नवं जग पाहतो, नवीन सुरुवात करतो. कोणतं फ्युचर एक्साइटिंग वाटतं? दुसरं, बरोबर ना? कारण माणसाला जगण्यासाठी फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं पुरेसं नाही. स्वप्न पाहण्यासाठी कारण हवं. पण स्वप्न स्वस्त नसतात. एकदा एक तरुण होता, त्याच्याकडे घर नव्हतं, पैसे नव्हते, फक्त एक खोली आणि एक कॉम्प्युटर. दिवसा काम, रात्री कोडिंग, आठवड्याची 7ही दिवस. लोक म्हणत होते, हे वेड आहे, हे कधीच यशस्वी होणार नाही. पण त्याने एक गोष्ट केली. त्याने हार मानली नाही. भीती वाटत नव्हती का? नक्कीच वाटत होती. पण लक्षात ठेवा, भीती येणं चुकीचं नाही, भीतीमुळे थांबणं चुकीचं आहे. जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल तर भीती असूनसुद्धा ती करा. भीतीला नाही, उद्देशाला मोठं ठेवा. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, भविष्यात विश्वास ठेवा. कारण भविष्य चांगलं असणार असेल तर आज उठण्याचं कारण मिळतं. आणि खरंच सांगायचं तर ताऱ्यांकडे पाहून स्वप्न पाहणं यापेक्षा सुंदर गोष्ट दुसरी नाही.